20 दिवस जे आहे आपण सगळे लोक बघतोय त्यांना, की ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी उपोषण करत होते आणि त्यांची तब्येत जी आहे ती खालावली असल्यामुळे तिकडे हा निर्णय जो आहे तो घेतला असेल. शेवटचा त्यांच्या तब्येतीची काळजी जी आहे ती चांगल्या प्रकारे जी आहे ती हॉस्पिटलमध्ये घेतली जाते आणि जे आहे हे काही बरं वाईट झालं असतं तर त्याला कोण जबाबदार असतं, तर त्याच्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी जे आहे सोनम वांगचुक यांना जे आहे ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन ट्रीटमेंट करण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांचं म्हणणं होतं की माझ्यावरती उपचार करू नका, मी चांगला आहे, म्हणजे तब्येत वजन कमी झालेलं आहे पण तब्येत बघा 20 दिवस जे आहे आपण सगळे लोक बघतोय त्यांना, की ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी उपोषण करत होते आणि त्यांची तब्येत जी आहे ती खालावली असल्यामुळे तिकडे हा निर्णय जो आहे तो घेतला असेल. त्यांच्या तब्येतीची काळजी जी आहे ती चांगल्या प्रकारे जी आहे ती हॉस्पिटलमध्ये घेतली जाईल. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही त्यांची प्रमुख मागणी आहे सगळ्यांची, नीट पेपर लीक प्रकरणात. बघा मला वाटतं याच्यामध्ये जे आहे हे 20 दिवस जे काय त्यांचं उपोषण चालू होतं त्याचबरोबर जर पास्ट मध्ये गेला तुम्ही, भूतकाळामध्ये गेला, इतिहासामध्ये गेला, तर त्या ठिकाणी युपीएच्या शासनाच्या वेळेस किती वेळा जे आहे पेपर लीक त्या ठिकाणी झाले, किती प्रकारचे अॅट्रॉसिटीज झाल्या, काय काय गोष्टी झाले, किती भ्रष्टाचार झाले. तर मला वाटतं माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2026 पर्यंत तर ज्या प्रकारे भारत पुढे जातोय, ज्या प्रकारे वेगवेगळे डेव्हलपमेंट वर्क होत आहेत, तर त्याच्यामध्ये खूप मोठा जो आहे हा जमीन आसमानचा फरक आहे. एकही कलंक जो आहे तो भ्रष्टाचाराचा जो आहे तो या सरकारवरती झाला नाही. हीच पोटदुखी जी आहे ही विरोधकांमध्ये आहे आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा जो आहे पेपर लीक जे झाले त्याच्यावरती जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने जे आहे या सगळ्या गोष्टी भविष्यात होणार नाही त्याची देखील काळजी जी आहे सरकारने पूर्णपणे घेतलेली आहे.